सर्व भारतीयांना स्नेहपूर्वक जय भीम. मी प्राध्यापक राहुल भामदास गोदाम आपल्या स्पीकर बाय राहुल गोदाम या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मला सगळ्यात आधी सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्व भारतीय तरुण मंडळी जे आहे, इतकंच नाही तर जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी देखील अतिशय महत्त्वाचं काम केलं, त्यांना देखील शुभेच्छा दिल्या पाहिजे. मित्रांनो, काल आपण पाहिलं की मागच्या 1 महिन्याच्या पेक्षाही जास्त दिवस दिल्लीच्या जंतर मंतर वरती जे तरुण एकवटले होते, ज्या विद्यार्थ्यांची शक्ती एकत्र आली होती, ज्या लोकांनी जे लोक संघर्ष करत होते, त्यांच्या त्या संघर्षाला प्रचंड मोठं यश प्राप्त झालं. तरुणांचा आवाज सत्ताधाऱ्यांना ऐकावा लागला आणि त्यांचं म्हणणं लक्षात घ्यावं लागलं. त्यामुळे आणि हा विजय खरं तर आपल्या संविधानाचा विजय आहे, आपल्या आदर्श लोकशाहीचा विजय आहे. आणि मित्रांनो, आपण पाहिलं की अभिजित दिपकेंच्या या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं विद्यार्थ्यांचं, जे की नीटचा जो काही पेपर आहे, त्या पेपरमध्ये जे काही चुकीचे व्यवहार होत होते, ते पेपर जे काही फोडले जात होते, त्याच्या अगेन्स्ट मध्ये हे आंदोलन होतं. आणि हे आंदोलन शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी होतं. हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी होतं. हे आंदोलन सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या जनता जी आहे, त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या आंदोलनामध्ये आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं ते सगळेच अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये अभिजित दिपके आहेत. त्यांनी अमेरिकेमधून येऊन या देशामध्ये सर्व युवकांना संघटित केलं आणि खूप मोठं जन आंदोलन त्यांनी उभं केलं. आणि त्याचबरोबर या देशातील अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, एक संशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ आदरणीय सोनमजी वांगचुक सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खूप मोठी साथ दिली. अतिशय मोलाचं सहकार्य त्यांनी केलं. खरं तर मागच्या 26 दिवसापासून आपण पाहिलं की त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती, तरी सुद्धा केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं. आणि त्यामुळे त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे, ते कधीही आपण विसरू शकत नाही. त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग म्हणजे
आदरणीय कराळे सर असतील, विठ्ठल कांगणे सर असतील, ते सुद्धा तिकडे होते. अशा सर्वांनीच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खूप अमूल्य असं सहकार्य केलं. मित्रांनो, या आंदोलनामध्ये 3 प्रमुख मागण्या होत्या की ज्या शिक्षण मंत्र्यांच्यामुळे हे सगळं घडलं, म्हणजे 2014 पासून ते आतापर्यंत 152 वेळा नीटचे पेपर फुटले आणि जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. तर या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावं आणि ज्या लोकांवरती, ज्या विद्यार्थ्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांचे ते गुन्हे मागे घेण्यात यावे. या 3ही मागण्या आपल्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. परंतु आणि त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वांचं अभिनंदन करायला हवं नक्कीच. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आता मी म्हणजे जनतेच्या एक मनातला प्रश्न, म्हणजे सर्व जनतेच्या मनात आहे, सर्व लोकांच्या मनात एक प्रश्न आहे, तो महत्वाचा प्रश्न आहे, तो केवळ मांडायचा आहे तुमच्या पुढे मला की सुरुवातीच्या काळामध्ये विरोधी पक्षांची पण मागणी होती आणि आंदोलकांची पण मागणी होती आणि ती मागणी आता सुद्धा असेल. ज्या वेळेला 20 जुलै ही तारीख, त्या दिवशी आपले सर्व विद्यार्थी अतिशय शांततापूर्ण पद्धतीने संसदेवरती, आपला जो काही लॉंग मार्च आहे, आपल्या संसदेवरती अतिशय शांततापूर्ण पद्धतीनं प्रदर्शन करण्यासाठी निघाले. त्यावेळेला त्यांच्यावरती जो काही अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले. अनेकांचे पायाला फ्रॅक्चर झालं. एक मुलगी तर चक्क तिला आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. साक्षी तिचं नाव. आता असं कळतंय की ती मुलगी ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांच्या वरती जो काही अतिशय क्रूर पद्धतीने लाठीचार्ज झाला पोलिसांकडून, आपल्या ज्या काही माता भगिनी तिथे उपस्थित होत्या, ज्या मुली उपस्थित होत्या, त्यांच्यासोबत अतिशय अभद्र व्यवहार लोकांकडून झाला, पोलिसांकडून झाला. खरं तर ते साध्या वेशातील तिथं काही लोक होते जे की मास्क लावून विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसले. असे व्हिडिओ आहेत. कराळे सरांनी सांगितलेलं आहे, त्यांचा बाईट आहे, त्यांचा व्हिडिओ आहे की काठीने मारलं जात होतं आणि त्या काठीला खिळे लावण्यात आले होते. म्हणजे इतकं अमानुष पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारलं गेलं. तर हे जे काही करणारे लोक होते, आंदोलक, विद्यार्थ्यांच्या वरती लाठीचार्ज करणारे जे लोक होते, त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई होणं, त्यांना दंड देणं, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि हे झालं पाहिजे असं प्रत्येकाला, प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला असंच वाटतं. प्रत्येकाची ही भावना आहे की आम्ही शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत होतो, तरी सुद्धा आमच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. असंही कळलं की काही पोलीस सुद्धा जखमी झाले. ते सुद्धा चुकीचं आहे. समर्थन कुठल्याच बाबीचं होऊ शकत नाही. पोलिसांसोबत त्यांनी जे कोणी केलं असेल, तर ते असेल तसं शिक्षा झाली पाहिजे.
आणि नक्कीच ही मागणी, हा प्रश्न म्हणजे काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्याबद्दल या तिन्ही मागण्यांची खूप चर्चा झाली, परंतु हा जो काही प्रश्न मी आता उपस्थित केला त्याच्याबद्दल तितकंसं बोललं गेलं नाही. परंतु असं एक निदर्शनास आलं की दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि 20 जुलैला जे काही तिथे घडलं त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जपून ठेवण्यात यावं अशी सूचना पोलिसांना दिलेली आहे. सन्माननीय न्यायालय नक्कीच याबद्दल भूमिका घेईल आणि दोषींच्या वरती कारवाई करेल अशी मला खात्री आहे. या आंदोलनामध्ये एक दिसलं, या आंदोलनाचे सिम्बॉल्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. या आंदोलनाचा सिंबल होता जय भीम. म्हणजे जय भीम हा नारा हा कुठल्याही विशिष्ट समाजाचा नाहीये, तर जय भीम ही एक राष्ट्रीय घोषणा आहे. ज्या ज्या व्यक्तीला अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे त्याने जय भीम स्वीकारला पाहिजे. जय भीमचा आधार घेऊन नक्कीच आपण न्याय मिळवू शकतो हे आज संपूर्ण जगाला कळलं. कारण की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे कुठल्याही विशिष्ट समाजासाठी नसून ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं, संपूर्ण जगाला विकासाकडे घेऊन जाणारं आहे. कारण की बाबासाहेबांचं दिलेलं संविधान, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या मुळेच आज इतकं मोठं आंदोलन होऊ शकलं आणि या आंदोलनाला यश देखील त्यांच्या संविधानानेच दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आदरणीय भगतसिंग, महान क्रांतिकारक, त्यांचा देखील या आंदोलनामध्ये आंदोलकांनी नारा दिला, इन्कलाब जिंदाबाद. आदरणीय भगतसिंगांची घोषणा, तर हा नारा देऊन हे विद्यार्थी पुढे गेले. भगतसिंगांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन या विद्यार्थ्यांनी या देशामध्ये महान अशी क्रांती घडवली. अगदी म्हणजे एक विद्यार्थिनी होती, एक मुलगी होती, तिच्या पायाला लागलं होतं, ती चालू शकत नव्हती, पण तशा परिस्थितीमध्ये देखील ती अभ्यास करत होती. ती भगतसिंगांचं पुस्तक वाचत होती. हे खूप महत्वाचं आहे, हे महत्वपूर्ण आहे. आणि अशा प्रकारचेच विद्यार्थी म्हणजे आपल्या दुःखाची पर्वा न करता ते आपल्या महान क्रांतिकारकांचं चरित्र वाचतायत, त्यांच्यापासून प्रेरणा घेतायत. हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भगतसिंगांचं जे काही योगदान आहे, डॉक्टर आंबेडकरांचं जे काही काम आहे, त्याला अभिवादन करून या विद्यार्थ्यांनी आज परत एकदा आपल्या लोकशाहीला त्या ठिकाणी समृद्ध करण्याचं काम केलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा जो काही प्रश्न मी आत्ता काही वेळापूर्वी तुमच्या पुढे उपस्थित केला, त्याच्याबद्दल तुम्ही नक्की विचार करावा. कारण की ते जे घडलं, सर्वसामान्य गरीब कष्टकरी मुलांच्या वरती जो काही हिंसक पद्धतीनं प्रहार करण्यात आला या पोलिसांच्याकडून, खरं तर ते साध्या विषयातील काही लोक तिथं होते, नक्की नेमके पोलीस होते का, ते कोण होते, त्याची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे. हे व्हावं अशीच मी सन्माननीय न्यायालयाकडे विनंती करतोय, सरकारकडे विनंती करतोय. आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने अगदी नैतिकतेच्या दृष्टीने ही सगळी चौकशी होईल आणि दोषींना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा करतो. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व भारतीयांना अगदी मनापासून या आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम.